जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्यावर विना नोटीस जेसीबीने घरे पाडण्याचा आणि लुटमार केल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला आहे। न्याय मिळण्यासाठी पीडित महिला दिनांक 13 जुलैपासून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसल्या आहेत। दादा, काय सांगणार? आपण सलग 2 दिवसापासून इथे आमरण उपोषण करत आहात, नेमका आपला काय विषय आहे? दिनांक 30 मे 2026 रोजी चोपडा शहरात नगर परिषदेच्या मागे वार्ड क्रमांक 34 मध्ये पोलीस निरीक्षक देसले यांनी काही कारण नसताना जेसीबी मशीनच्या साहाय्याने अनेक घरे उद्ध्वस्त केले। ज्या जागेवर ते घरं होते त्या जागेच्या संदर्भात चोपडा न्यायालयात ते केस पेंडिंग असतानाही त्यांनी ही कारवाई केली आणि अनेक लोकांना बेघर केलं। त्याच्यामुळं ते बेघर झालेल्या महिलांपैकी एक महिला, तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि अनेक कुटुंब हे बेघर झालेले आहे आणि त्यांना हक्काचा निवारा पाहिजे। आता पावसाळ्याचे दिवस सुरू आहे, त्या पावसाळ्याच्या दिवसात त्यांचे लहान लहान मुलं आहे ते सुद्धा उघड्यावर पडलेले आहेत, म्हणून त्यांना हक्काचा निवारा पाहिजे। त्या मागणीकरता या महिलांनी या ठिकाणी 2 दिवसापासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। ठीक आहे, आपलं नाव? मी आनंद बाविस्कर, न्याय निशाण सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आणि आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने या महिलांच्या पाठीशी गेल्या 1 महिन्यापासून कुणीही उभं राहत नव्हतं। आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलो आणि न्याय निशाण संघटनेच्या वतीने आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळेल तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी राहणार। हमारा मुद्दा यही है कि जहाँ पे हमारे घर थे वहाँ पे बिना नोटिस के हमारे घर तोड़ दी और ना ही हमको कुछ जानकारी दिया, ना ही हमें कुछ बोला और हमारा कोर्ट मैटर चालू है, ना हमको नोटिस वगैरह दिया, ना कुछ बोला हमारे लिए। तर मग आता तुमची राहण्याची व्यवस्था सध्या कुठे? अभी तो हमारी कहीं भी नहीं है रहने की व्यवस्था। आता तुमची नेमकी काय मागणी आहे ताई? अभी हमारी मांगनी ऐसी है कि बारिश का टाइम है, हमारे छोटे बाल बच्चे और आज हम रोड पे, हम जाए तो कहाँ जाए? तो हमारी एक ही निवेदन है, या तो हमें कलेक्टर साहब हमारे को जगह दे, नहीं तो फिर जिसने हमारे को घर से बेघर किया वो हमारे को घर बना के दे, नहीं तो हम उनके घर पे जाके रहेंगे। ताई, तुमचं नाव आणि पद? विजय शिवाजी पाटील।